63 तासांचा विशेष ब्लॉक मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सीएसएमटी समोर तीव्र आंदोलन केलंय। किमान 7 दिवसांपूर्वी मेगा ब्लॉकची सूचना देणं आवश्यक होतं असं युवक काँग्रेसनं म्हटलेलं आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधींना सावरकर बदनामी प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी पुण्यात न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे। तसंच आदेश दंडाधिकारी अक्षय जैन यांनी दिलेले आहेत। सावरकरांचे पंतू सातत्की सावरकर यांनी पुणे न्यायालयात याबाबतचा खटला दाखल केला। लोकसभा निवडणूक प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमध्ये पोहोचलेले आहेत। तिथे त्यांनी कन्याकुमारीमधील भगवती अम्मा मंदिरात प्रार्थना केली। काल संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत मोदी या ठिकाणी ध्यानधारणा करणार आहेत। पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या मतदारांना व्हिडिओ संदेश दिला। यामध्ये त्यांनी काशीला जगाची सांस्कृतिक राजधानी असं वर्णन केलं। जनतेनं गेल्या 10 वर्षात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले। तर 1 जूनला होणाऱ्या निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येनं मतदान करण्याची विनंतीही केली। उद्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल। पिंपरी चिंचवडमध्ये थेट साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेत। खंडोबा माळ परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून यापूर्वीही शहरात अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते। मुलांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलेली आहे। ठाण्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी एमडी ड्रग्सची तस्करी केली जाते असा दावा मनसेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे। नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे पदाधिकारी अब्दुल मलिक यांची भेट घेतली। जमिनीच्या वादातून 2 गटात 6 राऊंड फायरिंग झाली होती। यामध्ये मलिक यांच्यावर 3 राऊंड फायर झाले होते, त्यामध्ये ते जखमी झाले होते। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलंय। 2001 मध्ये मुंबईतील ग्रँड रोडवर जया शेट्टी यांच्यावर छोटा राजनच्या गुंडांनी गोळीबार केला होता। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरेला निलंबित करण्यात आलंय। रजेवर असताना तावरेंना हा प्रताप केला आहे। तर डीन विनायक काळेंनी निष्काळजीपणा केल्याचा अहवाल आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। पुणे अपघात प्रकरणाच्या तपासाची माहिती त्यांनी यावेळी अजित पवार यांना दिली। अमितेश कुमार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तपासातल्या प्रगतीची माहिती दिली। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालयात आंदोलन करताना शंभूराज देसाई यांचा फोटो लावलेले खोके नेले होते। या प्रकरणी आपण नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला। पुणेकार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनाने दणका दिलाय। महाबळेश्वरमधील एमपीजी क्लबचा बार सील करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली। विशाल अग्रवालच्या साताऱ्यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर तिथला बार सील केला गेला। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या बंदोबस्ताचा त्यांनी यावेळी आढावा घेतला। यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात ही बैठक झाली। मुंबईच्या विक्रोळीमधल्या म्हाडा कॉलनीमध्ये स्लॅब कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। म्हाडाच्या 40 क्रमांकाच्या 3 मजली इमारतीत ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत सुरेश म्हादळकर आणि शरद मसळेकर या दोघांना आपले प्राण गमवावे लागले। घाटकोपर होल्डिंग दुर्घटना प्रकरणी मनोज संघू नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनियरला एसआयटीने अटक केलेली आहे। भावेश भिंडेनंतर ही दुसरी अटक आहे। मुंबई महानगरपालिकेची मान्यता असलेला मनोज संघू स्ट्रक्चरल इंजिनियर आहे। त्यानंच दुर्घटनाग्रस्त होल्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं।
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मनुस्मृतीचा निषेध करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. यावर छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली. त्यावरून दरेकरांनी भुजबळ यांना टोला लगावला. कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं फडणवीसांनी म्हटलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ साताऱ्याच्या पवई नाकामध्ये भाजपनं जोडो मारो आंदोलन केलं. आव्हाडांच्या छायाचित्रावर चोडे मारत त्यांची जळून होळी करण्यात आली. दरम्यान या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. मनुस्मृती एकदा जाळली गेली, मात्र आता ती मनातून जाळली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तर भाजप मनुस्मृतीचा उदो करत असून या घटनेचं भांडवल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीबाहेर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्याच्या खेड तालुक्यात जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला. यावेळी आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. पंढरपूरच्या मोडनिंब येथे मनसेकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार निषेध करण्यात आला. आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मनुस्मृतीचे दहन करण्यात आलं. बदलापूर पश्चिमेच्या रमेशवाडी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जय संविधानाच्या घोषणा देत मनुस्मृतीचं दहन केलं. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. आता ही परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला घेतली जाणार आहे. यासाठी 31 मे ते 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं ही माहिती दिली. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. विदर्भात तुरळक क्षेत्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच उत्तर कोकणामध्येही उष्ण दमट हवामानाचं भाकीत व्यक्त करण्यात आलंय. एकीकडे मान्सूनची वेगवान वाटचाल होत असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता सांगण्यात आली आहे. विदर्भामध्ये अक्षरशः उन्हाचे चटके सोसतायत. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये पारा 46.9 अंशावर पोहोचलाय, तर भंडारा वर्ध्यामध्ये तापमान 45 अंशाच्या पार गेलाय. विदर्भात उन्हाचा तडाखा सुरूच असून सर्वच जिल्ह्यातलं तापमान 44 अंशाच्या पलीकडे पोहोचलंय. कमालीच्या उकाड्याने नागरिक पुरते हैराण झालेत. भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. भास्कर तरारे असं या मृत व्यक्तीचे नाव असून ते लाखोदूर तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताचे एकूण 5 रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव शहरामध्ये चौकांमध्ये सिग्नलच्या ठिकाणी हिरव्या कापडाचा मंडप उभारण्यात आलाय. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर गेलाय. त्यामुळे उन्हापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासन आणि समाजसेवकांच्या वतीने हा उपाय करण्यात आलाय. पश्चिम विदर्भात पाणी टंचाईची तीव्रता वाढलेली आहे. 436 विहिरींचे अधिग्रहण करून 86 गावांमध्ये 91 टँकरद्वारे तहान भागवण्याची वेळ आली आहे. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार किमान 2 लाख नागरिकांची तहान सध्या टँकरवर भागवली जाते. यामध्ये सर्वाधिक 67 टँकर बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहेत. नाशिकच्या पेठ आदिवासी दुर्गम भागातील कुंभाळे इथं ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. बोरीची वारी येथील महिलांना 3 किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी वणवण करावी लागते. चढ उतारांच्या पायवाटेने डोक्यावर 3 पाण्याने भरलेले हंडे घेऊन पायपीट करावी लागते.
अकोल्यामध्ये जेल चौकातील वॉल दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी 65 MLD जलशुद्धी केंद्रावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवरील 700 मिलीमीटर व्यासाचा जेल चौकातील असलेला मुख्य वॉल दुरुस्त करण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। बीडची ऐतिहासिक वास्तू असलेली खजाना विहिरीनं तळ गाठलेला आहे। बीडची ही सर्वात पुरातन असलेली विहीर आहे। निजामशाहीच्या काळामध्ये ही विहीर खोदण्यात आली आहे। 1000 एकरहून अधिक शेतीला या विहिरीचं पाणी पुरत होतं, मात्र यावर्षी या खजाना विहिरीने देखील तळ गाठलाय। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालाय, त्यामुळे तालुक्यामध्ये चारा छावण्यांसह टँकरची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या दुष्काळी परिस्थितीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीदाच्या दरात 9,100 रुपयांची प्रति क्विंटल वाढ झाली आहे। मागील 15 दिवसात उडीदाच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर दर चांगले मिळत असले तरी शेतकऱ्यांकडे मात्र उडीद शिल्लक नाहीये, त्यामुळे आवक मंदावली आहे। तर बाजार समितीत केवळ 50 क्विंटल उडीदाचीच आवक झाली होती। पुण्याच्या मावळ तालुक्यातील शिळीम गावात सगुणा राईस तंत्र म्हणजेच SRT पद्धतीने भात लागवड करण्यात आली। ही गावातील पहिलीच SRT लागवड आहे। यामध्ये चिखलणी आणि पुनर्लागवड करण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांची या लागवडीला पसंती आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सरकारी कोळसा खाणीमधून घातक रासायनिक द्रव्ये सोडल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। या भागात प्रामुख्याने उन्हाळी धान आणि भाजीपाला पिकं घेतली जातात। नांदगाव पोळे या गावात जवळपास 40 ते 50 हेक्टर शेत जमिनीतील पीक उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पिंपळकुटामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियाची भेट घेतली। कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती। आपण कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगत बँक मॅनेजरवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी वडेट्टीवार यांनी दिले। पंढरपुरातील विठुरायाच्या गाभाऱ्याचं आणि चौखांबांचं सुंदर मनोहर रूप समोर आलंय। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा इथलं जतन आणि संवर्धनाचं काम जवळपास पूर्ण झालंय, त्यामुळे तब्बल 1.5 महिन्यांनंतर 2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। अत्यंत प्राचीन आणि पुरातन पद्धतीचं हे रूप पाहिल्यानंतर आपण ऐतिहासिक काळात गेल्याचा भास होतोय। आषाढी वारी तोंडावर आलेली असताना वाखरी पंढरपूर पालखी महामार्गाचे काम रखडलंय। प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे। या मार्गावरील 2 पूल अपूर्ण आहेत, तर सिमेंट कॉन्क्रीट काम ही अर्धवट आहे। हे काम अपूर्ण राहिले तर वारकऱ्यांची कसरत होण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या मरियाई चौकातील लक्ष्मी विष्णू मिल मधील ऐतिहासिक चिमणी आज पाडण्यात आली आहे। एकीकाळी सोलापूरची गिरणगाव म्हणून चिमणीची ओळख होती, त्या वैभवाची साक्ष असणारी चिमणी अखेर जमीनदोस्त झाली। कल्याणच्या रेल्वे रुग्णालयामध्ये साप शिरल्याची बातमी पसरताच रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला। याबाबत वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र सतीश बोबडे यांनी साप पकडला। लवकरच वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला निसर्गमुक्त करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं।